तर जितेंद्र आव्हाडांनी अफजल खान खिलजीवर प्रवचन मुंब्रात जाऊन द्यावं, आव्हाडांनी हिंदू देवधर्माबद्दल शिकवण्याचा भानगडीत असं पडू नये। खासदार श्रीकांत शिंदेंनी जितेंद्र आव्हाडांना हा खोचक सल्ला दिलाय। आव्हाड असं बोलले नाही तर मुंब्रात राजकारण करू शकणार नाही असं देखील श्रीकांत शिंदे म्हणतात। हिंदुत्वावरती बोलणं त्यांची सवय झालेली आहे, कारण की आणि त्यांची गरज आहे ती। त्या ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथे तसं बोलले नाही तर त्या ठिकाणी त्यांचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये ते करू शकत नाही। पण राजकारणाची पातळी जी आहे ती एवढ्या खाली जाईल मला वाटलं नव्हतं, कारण की प्रभू श्रीराम जे आहे ते आपल्या पूर्ण देशाचे सगळ्यांचे आराध्य दैवत आणि त्यांच्याबद्दल अशा सगळ्या गोष्टी बोलणं मला वाटतं प्रत्येकाने त्याचा निषेध जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे आणि हिंदुत्वाबद्दल हिंदू देवदेवतांबद्दल जे आहे ते शिकवण्याचं भानगडीत त्यांनी पडू नये असा सल्ला देखील मी त्यांना देतो। तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना खोचक सल्ला दिलाय। आव्हाड असं बोलले नाही तर मुंब्र्यात राजकारण करू शकणार नाहीत असं श्रीकांत शिंदे म्हणतात। आव्हाडांनी अफजल खान तसंच खिलजीवर जाऊन प्रवचन मुंब्र्यामध्ये द्यावं असा सल्ला देखील खोचक सल्ला श्रीकांत शिंदेंनी जितेंद्र आव्हाड यांना दिलाय।